आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। दशमीचा अशोका विजयादशमीचा अशोका विजयादशमीचा विजय असो। तथागत महाकारुणिक भगवान बुद्धांचा विजय असो। तथागत महाकारुणिक भगवान बुद्धांचा विजय असो। तथागत महाकारुणिक भगवान बुद्धांचा विजय असो। तथागत महाकारुणिक भगवान बुद्धांचा। 69व्या धम्मचक्र प्रवर्तन अर्थात अशोका विजयादशमी निमित्त पंचशील बुद्धविहार खारघर येथे धम्म रॅली काढण्यात आली। तसेच विहारात बुद्ध सामूहिक वंदना ग्रहण करण्यात येऊन प्रास्ताविक वाचन करण्यात आले, तर सामूहिक 22 प्रतिज्ञा ग्रहण करण्यात आल्या। तसेच यावेळी मान्यवरांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समायोजित विचार व्यक्त केले। यावेळी बुद्ध विहारासाठी अनेक दानशूर बौद्ध बांधवांनी धम्मदान, खीरदान, भोजनदान केले। यावेळी धम्म उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। सहकरणं कुशलसोपसंपदा सचिद पर्योदपनं एतं बुद्धानुशासनं एतं बुद्धानुशासनं एतं बुद्धानुशासनं। तथागत महाकारुणिक भगवान बुद्ध व विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना तीव्र अभिवादन। या ठिकाणी सर्व बौद्ध उपासक उपासिका, फक्त मी तुम्हाला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे काय हे सांगणार आहे। दुसरा पहिला शब्द आहे धम्म। याचा अर्थ धम्म तथागतांनी सम्यक संबोधी इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये 528ला वैशाखी पौर्णिमेला घेऊन हे सम्यक संबोधी घेतलं, जगाचं संपूर्ण ज्ञान मिळवलं। त्यानंतर आषाढी पौर्णिमेला इसवी सन पूर्व 528लाच तथागत बुद्धाने 5 परिव्राजकांना कौंडिन्य, आश्वजित, महानाम, वप, भद्री या 5 परिव्राजकांना धम्म दीक्षा दिली, धम्मचक्र प्रवर्तन केलं। म्हणजेच या बाबीला फारच अनन्य साधना असं महत्व आहे। म्हणजे पहिलं जे धम्मचक्र प्रवर्तन झालं ते तथागत भगवान बुद्धांनी केलं, हे लक्षात घेतलं पाहिजे। हे त्रिपिटकामध्ये एका निकायामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे, धम्मचक्र प्रवर्तन सुत्तामध्ये सांगण्यात आलेलं आहे। म्हणून तुम्हाला लक्षात येत असेल, धम्म सदाचार, धम्म नीती, धम्म शिलाचार, धम्म वागण्याची जीवन पद्धती, जीवन जगण्याची पद्धती म्हणजे धम्म आहे। एका माणसाने दुसऱ्या माणसाशी कसं जगावं याला धम्म म्हणतात। स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय न वागणं याला धम्म म्हणायचं आहे। आणि भगवान बुद्धाने सम्यक संबोधी घेतल्यानंतर ते पहिला जे उपदेश केला या 5 जगाला, त्यांनी नेमकं काय सांगितलं तर पंचशील सांगितलं। मानवाच्या जीवनातील 5 तत्व कोणती महत्वाची तत्व आहेत ते सांगितले। पुन्हा तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगितलं, दुःख या जगात आहे, दुःखाला कारण आहे, ते दुःख कमी करता येतं, तो मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग आहे। म्हणजे दुःख कमी करण्याचा मार्ग त्यांनी सांगितला। त्यांनी 10 पारमिता तुम्हाला दिल्या। आणि एवढंच नाही तर भगवान बुद्धांनी तुम्हाला कर्म सिद्धांत सांगितले, कुशल कर्म करा, अकुशल कर्म करू नका। एवढंच नाही तर हे जग हे कसं क्षणभंगुर आहे, अनित्य आहे, ह्या अनित्यतेमध्येच, या क्षणभंगुरतेमध्येच आपण जीवन कसं सुखी जगलं पाहिजे हेही मार्ग भगवान बुद्धांनी सांगितले। एवढंच नाही, भगवान बुद्धांनी सांगितले तर प्रत्येक गोष्टीला कारण असतं, प्रत्येक कारणाशिवाय कोणती गोष्टी घडत नाही, प्रत्येक समुत्पादन भगवान बुद्धांनी सांगितलं। आज मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय, भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं असं आपण म्हणतो। या गोष्टी भगवान बुद्धांनी मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या सुखासाठी, मानवाला दुःखातून मुक्त करण्यासाठी या बाबी असा उपदेश भगवान बुद्धांनी केलेला आहे आपल्या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये। म्हणजे माणसाला, प्रत्येक माणसाला काय पाहिजे? सुख पाहिजे। प्रत्येक माणसाला काय पाहिजे? जगातल्या आनंद पाहिजे।
प्रत्येक माणसाला काय पाहिजे? समाधान पाहिजे. हा समाधानाचा मार्ग, हा सुखाचा मार्ग भगवान बुद्धांनी त्या 5 प्रयोजकांना सांगितले. त्यानंतर ते खुश झाले सगळं 5 प्रयोजक, आणि त्यांनी लाखो लोकांना धम्मदीक्षा दिली. पुन्हा भगवान बुद्धाने आपलं हे धम्मचक्र प्रवर्तन 45 वर्ष पायी चालले भगवान बुद्ध, आणि त्यांच्या पूर्ण भारतभरच नाही, अफगाणिस्तान, पाकिस्तान अनेक देशामध्ये भगवान बुद्धाने आपले प्रवचन दिलेले आहेत. म्हणून त्या धम्मचक्र प्रवर्तन असं म्हटलेलं आहे. धम्म याचा अर्थ सदाचार. कोणता धम्म आहे तुम्हाला मी सांगितला. दुसरा शब्द आहे चक्र. दुसरा शब्द कोणता आहे? चक्र. चक्र याचा अर्थ चाक. चाक याचा अर्थ तो स्वतःभोवती फिरत असतो. बैलगाडीचा चाक किंवा मोटरसायकलचा चाक स्वतःभोवती फिरतो. म्हणजे हे जे सदाचाराचे जे दुःखमुक्तीचं जे चक्र आहे, भगवान बुद्धांचा जो उपदेश आहे तो काय केला त्याने? ह्या जगाभोवती फिरवलेला आहे चक्राप्रमाणे. भगवान बुद्धांनी ते तुम्हाला जे प्रवर्तन याचा अर्थ लगेच सांगतो तुम्हाला. प्रवर्तन याचा अर्थ स्थापना करणे. प्रवर्तनचा अर्थ स्थापना करणे. पहिल्या प्रथम जे धम्म दिला भगवान बुद्धाने, स्थापना केली धम्माची. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि मंत्र दिला आपल्याला, तो त्याला म्हणायचं स्थापना केली. बरेच आमचे काही व्यक्ती काय सांगतात? परिवर्तन म्हणतात. माहीतच नसतं शब्दाचा अर्थ त्याला. अवे बदल नाही आहे, स्थापना आहे, मूळ फाउंडेशन आहे. म्हणजे भगवान बाबाने त्या ठिकाणी पहिलं धम्मचक्र प्रवर्तन केलं. त्याला चक्र शब्द वापरलेला आहे. तो कुठं कुणाभोवती फिरत आहे? भारताभोवती तर फिरत आहे मानवाच्या कल्याणासाठी. तो जगामध्ये त्या ठिकाणी हा दुःखमुक्तीसाठी जगामध्ये गोल 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 फिरत आहे. पहिलं धम्मचक्र भगवान बुद्धाने केलं. याचा अर्थ भगवान बुद्धाने वैचारिक क्रांती केली. याचा अर्थ भगवान बुद्धाने धार्मिक क्रांती केली. 3 गोष्टी धार्मिक क्रांतीमध्ये. क्रांती याचा अर्थ एकदम बदल. क्रांती याचा अर्थ अचानक बदल. क्रांती याचा अर्थ एक जुनी कालबाह्य झालेली व्यवस्था नष्ट करून स्वातंत्र्य समतेवर आधारलेली दुसरी व्यवस्था निर्माण करणे, याला क्रांती असा शब्द वापरला जातो. कोणी धम्मक्रांती शब्द वापरतो आपण. भगवान बुद्धांचे खऱ्या अर्थानं वैचारिक क्रांती, धम्मक्रांती पहिल्या प्रथम भगवान बुद्धाने केले. मना साधू साधू हे धम्मक्रांती झाली, एकदम बदल झाला आपल्या जीवनामध्ये. आता एक क्रांती केली भगवान बुद्धा म्हणजे नेमकं काय केलं? तर त्याने या समाज व्यवस्थेमध्ये, वैदिक व्यवस्थेमध्ये हजारो वर्ष आम्ही खितपत पडले होतो. अस्पृश्य आम्हाला समजलं होतं, शूद्र आम्हाला समजण्यात आलं होतं. मग क्रांती केली याचा अर्थ एकदम ही वैदिक व्यवस्थेवर असलेली व्यवस्था सगळे त्याच्यामध्ये बदल करून टाकली. त्या वैदिक संस्कृतीचे 3 आधारस्तंभ होते. कोणते आधारस्तंभ होते वैदिक संस्कृतीचे? पहिला आधारस्तंभ होता वेद प्रामाण्य मानणं. वेद हे सर्वस्व आहे. वेदच हे मानवाच्या कल्याणकारी आहेत. वेदाचंच प्रमाण माना. दुसरं कार्यालयामध्ये कोर्टामध्ये किंवा न्यायालयामध्ये प्रमाण मानू नका. हेच कल्याणकारी मार्ग आहे. हे जर नाही मानलं तर तुम्हाला असुर शब्द दिला, राक्षस शब्द दिला. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात, वेद हे धर्म प्रमादित आहेत असे मानणे म्हणजे अधम्म होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्धांच्या पुस्तकावर लिहितात. म्हणजे त्याच्यामध्ये असं परमादातीत म्हणजे वेदामध्ये सर्वस्व आहे. वेदामध्ये लापरवाही नाही, वेदामध्ये त्याची निष्काळजी नाही. वेदच हे कल्याण करणार आहे. दुसरं कोणताही विचार मानवाचा कल्याण करू शकत नाही. ह्याला म्हणायचं त्या ठिकाणी वेद प्रामाण्य. हे वेद सुद्धा कशाले सांगितले त्याने? हे अपौरुषीय आहेत. हे ईश्वर निर्मित आहे. ईश्वराच्या इच्छेने ऋषींना स्फुरले. म्हणजे हे ईश्वरा निर्माण आहेत, त्यामुळे ते पवित्र आहेत. तुम्ही सर्वांनी मानलं पाहिजे. ईश्वरालाही मानलं पाहिजे, आत्म्याला मानलं पाहिजे. नाहीतर तुम्ही राक्षस, नाहीतर तुम्ही असुर. म्हणजे वेद प्रमाणावर हल्ला जे पहिला चढीला भाव तथागताने, तो क्रांतीचा होता. जुनी व्यवस्था बदलून टाकायचा व्यवस्था होती, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा जो हल्ला केला भगवान बुद्धाने, कोणता क्रांतीचा हल्ला केला?
दुसरा फार महत्वाचा, यज्ञ बलीवर हल्ला केला. हे लोक हजारो गायी यज्ञामध्ये टाकायच्या, जाळायचे आणि खायचे, प्राणीहिंसा करायचे हे वेदाचे लोक, वैदिक लोक. आणि मग हे यज्ञबली आज बी नारळ फोडला जातो बघा. ते आजही लग्नामध्ये सुद्धा काहीतरी गाय वगैरे केली जाते बघा, तयार केली जाते कशाची तरी, चिखलाची वगैरे. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी यज्ञ बलिदान ह्याच्यावर हल्ला केला. तथागतांनी सांगितलं प्राण्याची हिंसा करायची नाही. पानातिपाता वेरमणी सिक्खा पदं समाधियामी, सिक्खा पदं समाधी. प्राण्याची हिंसा तिथून पंचशील आलं, लक्षात घ्या. भगवान बुद्धांचा हल्ला किती मोठा आहे लक्षात घ्या. तिसरा जो हल्ला फार महत्वाचा आहे, क्रांती केली भगवान बुद्धांनी. ते जे तिसरा जो हल्ला आहे, तो विचाराचा जो हल्ला आहे, तो फार महत्वाचा आहे. तो हल्ला म्हणजे वर्ण व्यवस्थेवरचा हल्ला. फारच महत्वाचा व्यवस्था आहे वर्ण व्यवस्थेचा हल्ला. हे कोणीच केला नाही जगामध्ये, कोण्याच विचारवंताने केला नाही. वर्ण व्यवस्था, एक जण ब्राह्मण आहे, काहीतरी क्षत्रिय आहेत, काहीतरी वैश्य आहेत, काहीतरी शूद्र आहेत, काही अस्पृश्य आहेत. माणसा माणसामध्ये ह्या वेदानं जे भेद केला, त्याच्यावर पहिला हल्ला तथागतांनी केले. आणि त्यालाच म्हटले स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायावर असलेला बौद्ध धम्म आपल्याला आम्हाला भगवान बुद्धांनी दिलेला आहे, म्हणून त्याला धम्मचक्र प्रवर्तन केलं असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. लक्षात घ्या. हे चातुर्वर्णी व्यवस्था आजही लोक आमचे काही समर्थन करतात. हुशार लोक आहे, आमची फार बुद्धिमान झाले. अहो ते काही नाही, कामानुसार केले हो. अहो नाही तसं. ते वेद वाचा, 4 वेद वाचा, काहीच नाही त्या वेदामध्ये. मी वाचलेले आहे, काही नाही त्या ऋग्वेदामध्ये. 4 वेदामध्ये काय, ऋग्वेदामध्ये काय सांगितलंय, ईश्वराची पूजा कशी करावी ते मंत्र आहे. काय फायदा मानवाच्या कल्याणाचा आहे का कोणता शब्द? दुसरा जो आहे साम, साम म्हणजे गायन, त्याचं गायन कसं करावं हेच सांगितलंय. दुसरा यजुर्वेद, यज्ञ कसं करावं, बळी कसं द्यावं हेच सांगितलंय. अथर्ववेद राहिला, त्याच्यामध्ये काय सांगितलंय, फक्त औषधोपचार कसा करावा. आज एवढं मेडिकल पुढे गेलेलं आहे, बरोबर आहे का नाही? म्हणजे याचा अर्थ वेदाचा जर विचार केला तर भगवान बुद्ध म्हणल्याप्रमाणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणल्याप्रमाणे हे शून्य आहे, काहीच तत्वज्ञान आहे. मानवाचं कल्याण करणारं तर नाहीच नाही, काहीच कल्याण करणार नाही. आणि त्याला जर नाही मानलं तर तुम्ही आसुर होतो. आसुराचे युद्ध तुमच्या बरेच लक्षात येतात बघा तुमच्या. पण हे लक्षात घ्यायला पाहिजे, त्या धम्माचं हे जे चक्र आहे जगावरच त्या ठिकाणी भगवान बुद्धाने फिरवलं. म्हणजे ते पुन्हा वैदिक व्यवस्था, भगवान बुद्धांचा 200 वर्षाचा काळ फार चांगला चालला. सगळे बुद्धांग शरणं गच्छामि, धम्मांग शरणं गच्छामि, संघांग शरणं गच्छामि होते. मग नंतर काय झालं, नंतर झालं की वैदिक व्यवस्था भगवान बुद्धांच्या मध्ये शेवटचा सर सांगितल्याप्रमाणे बृहधर यांचा त्या ठिकाणी मौर्य वंशापरला याचा पुष्यमित्र शृंगाने खून केला. तो ब्राह्मण होता पुष्यमित्र सिंग, त्याने खून केला की वैदिक व्यवस्था पुन्हा वर आली. प्रतिक्रांती आली, प्रतिक्रांती आली की पुन्हा वेद वर आले. पुन्हा मानवाचं मग आमच्या भिक्खूच्या हत्या वगैरे भर सुरू झालं. तक्षशिला विद्यापीठ आमचे सगळे नासधूक करण्यात आले. पुन्हा त्या ठिकाणी काय झालं, बराच असा काळ गेला. पुन्हा इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये दुसरी जी स्थापना झाली, पुन्हा त्याला अनुप्रवर्तन म्हणा, पुन्हा भगवान बुद्धाच्या स्थापना, पुनर्स्थापना म्हणा, कोणताही शब्द वापरा. पुन्हा त्या सम्राट अशोक इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये अशोका विजयदशमीला आजच्या त्या ठिकाणी निग्रोध भंतीजीकडून त्यांनी धम्मदीक्षा घेतली. मोगलीपुत्र यांच्या प्रभावाखाली येऊन आणि पुन्हा धम्माचं चक्र पुन्हा फिरवलं. पुन्हा भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये सम्राट अशोकाने, चक्रवर्ती सम्राटाने आपला महेंद्र, आपले संघमित्रा त्या ठिकाणी स्वतःच्या मुलाला धम्मदीक्षा दिली. श्रीलंकेला पाठवलं, अनेक देशामध्ये धम्म पसरविला. दुसरं धम्मचक्र प्रवर्तन म्हणा, पुन्हा स्थापना म्हणा, त्याची जी मधी वैदिक व्यवस्था आली होती तेही नष्ट करण्याचं काम सम्राट अशोकाने केलं. त्यालाही त्या ठिकाणी अनन्य साधना असं महत्व आहे. म्हणून आज आपण म्हणतो, आपण अशोका विजयादशमीच्या शुभेच्छा देतो. आपण लक्षात घ्या, दसऱ्याच्या नाही, हे लक्षात घ्यायचं. म्हणून तिसरं आता पुन्हा काय झालं, सम्राट अशोकाचा जो शेवटचा राजा होता बृहदर्थ, ह्याला तर मारलं म्हणून तुम्हाला सांगितलं.
मारल्या मारल्या पुन्हा ही वैदिक व्यवस्था पुन्हा वर आली, पुन्हा आमची गुलामगिरी, पुन्हा पेशवाई आली, पुन्हा हाताला काय पायाला झाडू, तोंडा मडके, सुरू झालं, पुन्हा वैदिक व्यवस्था आली. पुन्हा 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब हे हिरा जन्मले आणि त्यांनी नागपूर मुक्कामी 5 लाख अनुयायांचं तुम्हाला पुन्हा धम्म दीक्षा केली. म्हणा साधू साधू साधू. पुन्हा धम्माचं चक्र फिरलं. एवढं धम्माचं चक्र फिरलं की नसलेला धम्म, माहीत नसलेला धम्म आम्हाला पुन्हा ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला लाखो लोकांना दिले. पुन्हा धम्मचक्र फिरलं. एवढंच नाही तर हे धम्मचक्र भारतामध्ये फिरलेलं नाही. हे चक्र कुठं फिरत आहे? हे जपान, श्रीलंका, थायलंड 13 वेगवेगळ्या देशामध्ये फिरत आहे चक्र. म्हणून हे धम्मचक्र परिवर्तनाचा अर्थ स्थापना करणे अशा पद्धतीनं म्हणून एक गीतकार म्हणतो, तुझाच गौतमा पडे प्रकाशांतरे, तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी, तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी, तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी. धन्यवाद. जय भीम.